तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात अशी 3.5 शक्तिपीठे आहेत जिथे देवीची ऊर्जा आजही अनुभवता येते। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि सप्तशृंगी देवीच्या या 3.5 शक्तिपीठांमध्ये आहे शक्तीचा अनुभव, इतिहासाची साक्ष आणि श्रद्धेची ऊर्जा। चला तर मग आमच्या कलाकार चॅनल सोबत नवरात्रीच्या या दिवसात त्या ऊर्जेच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी। पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा। अश्विन शुद्ध द्वितीया म्हणजे नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस। सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। या नवरात्रीचं खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातल्या शक्तिपीठांमध्ये साजरा केला जाणारा नवरात्रोत्सव। कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ आहे। करवीरवासिनी अंबाबाईचं हे मंदिर फार जुनं आहे। कोल्हापूरकर महालक्ष्मीला बोली भाषेत आई अंबाबाई म्हणतात। कोल्हासुराचा नाश करण्यासाठी माता तिथे प्रकट झाली। त्या कोल्हासुराची शेवटची इच्छा होती की या ठिकाणाला त्याचे नाव असावे, म्हणून या शहराचे नाव कोल्हापूर आहे असं म्हटलं जातं। श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षांपूर्वीचा आहे। मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजेच 7व्या शतकात बांधले गेलं। चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिलं। हे मंदिर स्थापत्य कलेचा अद्वितीय नमुना मानला जातो। किरणोत्सव हा आणखी एक महत्त्वाचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो, ज्यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात। हा उत्सव वर्षातून 2दा फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये साजरा होतो। असं म्हणतात की तिरुपतीचे दर्शन केल्यावर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतले तरच तिरुपती यात्रा सफल होते। नवरात्रीत तिरुपतीहून श्री माता अंबाबाईसाठी शालू येतो। उत्तर काशीपेक्षा जास्त या शक्तिपीठाचं महत्त्व आहे। महाराष्ट्रातले दुसरे शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी। हे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेलं काही अंशी हेमाडपंथी शैलीमध्ये आहे। कुकार राक्षसापासून अनुभूतीच्या रक्षणाला भवानी माता त्वरित धावून गेली, म्हणून तिचे नाव त्वरिता, तुळजा व तुळजाभवानी असे पडले। या देवीचा नवरात्र उत्सव 9 दिवस नव्हे तर 21 दिवस चालतो। नेपाळमध्ये फाडगाव व काठमांडू या ठिकाणी तुळजाभवानी मातेची मंदिरे आहेत। भाविक तिथे तिला तळेजा माता असं म्हणतात। महाराष्ट्रातले महत्त्वाचे तिसरे शक्तिपीठ म्हणजे माहूरगड येथील रेणुका माता, जी जगदंबा, यल्लम्मा आणि एकवीरा या नावांनीही ओळखली जाते। माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली या गीताप्रमाणेच रेणुका माता सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे। या देवीचे देऊळ यादव काळातील राजांनी बांधले। या देवळात प्रसाद म्हणून तांबूल दिला जातो। यात पान, चुना, वेलची अशा एकूण 13 घटकांचा समावेश असतो। नवरात्रात माहूरगडावर मोठा उत्सव असतो। प्रतिपदेला देवीला स्नान घालून घटस्थापना केली जाते। छबिना म्हणजेच देवीची भव्य मिरवणूक निघते। देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। नवरात्रात ललित पंचमीला जागरण असते। लोक भजन गायन करतात। दसऱ्याच्या दिवशी परशुरामाची पालखी निघते। हे एक सकारात्मक ऊर्जा देणारे तीर्थक्षेत्र आहे। महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी अर्धे पीठ म्हणून ओळखले जाणारे नाशिक मधील सप्तशृंगी देवीचे मंदिर हे तीर्थक्षेत्र 4800 फूट उंचीवर आहे। असं म्हणतात की महिषासुराचा वध करून देवी सप्तशृंगी पर्वतावर आराम करण्यासाठी गेली। या पर्वतरांगेत 7 शिखरे असल्यामुळे या ठिकाणाला सप्तशृंगी असं म्हटलं जातं। महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक रूप म्हणजे देवी सप्तशृंगी। नवरात्रीत सप्तशृंगीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। शक्तिपीठ या शब्दाचा अर्थ शक्तीच्या स्थानाची भूमी। देवीच्या शक्तिपीठांमध्ये देवीच्या ऊर्जेचा अनुभव येतो असं मानलं जातं। काही ठिकाणे नैसर्गिकरित्या मजबूत चुंबकीय क्षेत्रामुळे सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात। मंदिरे अनेकदा अशा ऊर्जा क्षेत्रांवर बांधली जातात। या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते, ज्यामुळे मानवी मेंदूचे कार्य सुधारते, तसेच शांतता आणि सकारात्मक भावनांचा अनुभव येतो असं मानलं जातं। प्राचीन मंदिराच्या निर्मितीमध्ये वास्तुशास्त्राचा वापर केला जातो। मंदिरांची रचना, मूर्तीचा आकार आणि गर्भगृह यांसारख्या घटकांचा सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम होतो। ही शक्तिपीठे हिंदू संस्कृतीत ऊर्जा केंद्रे मानली जातात, ज्यामुळे लोकांना आध्यात्मिक आणि मानसिक शांती मिळते। अश्विन शुद्ध द्वितीया म्हणजे माता ब्रह्मचारिणी यांची पूजा। त्यांच्या रूपात तप व साधना
हे गुण दिसतात. हे गुण असलेल्या आत्ताच्या आधुनिक दुर्गा म्हणजे श्रीमती सुधा मूर्ती. त्यांनी साध्या जीवनातून समाजसेवा, साहित्य व शिक्षणासाठी तपस्या केली. त्या कर्नाटकातल्या पहिल्या अभियांत्रिकी पदवी मिळवणाऱ्या महिला होत्या. त्याकरता त्यांनी फार मोठी साधना केली. त्यामुळे कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा या सिरीज मधले हे दुसरे पुष्प आम्ही सुधा मूर्ती यांना समर्पित करत आहोत. आमच्या कलाकार टीम कडून तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पण जाण्याआधी आमची नवदुर्गा सिरीज तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यासोबतच कलाकार दिनविशेषचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा.